अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठीतील पुस्तकेतील एक नवीन पाठ. ओळखा पाहू कोण आहे तुमच्या स्क्रीनवर. अगदी बरोबर, ही आहे सुंदरशी एक गाय. तर काय बोलत आहे तुमशी? मुलांनो, तुम्ही मला ओळखता का? मी आहे गाय. तुम्हाला दूध देते. दूध पिऊन तुम्हाला शक्ती मिळते. बरोबर की नाही? दूध पिता की नाही तुम्ही? दूध नेहमी पियाचा. दुधापासून आम्हाला काय मिळत असते? शक्ती मिळत असते. गाय पुढे तुमशी काय बोलत आहे बघूया. दुधाची मलई तुम्ही कधी खाल्ली आहे का? गोड गोड मिठाई मलईपासूनच बनवतात. खाल्ली आहे का मुलांनो तुम्ही? पहा ही मिठाई. ही सर्व मिठाई दुधापासूनच बनवली जाते. पेढे खाल्ले की नाही तुम्ही? पहा किती मस्त मिठाई आहे. ही सर्व मिठाई मुलांनो दुधापासूनच बनते. चला आता आपण खाऊया. पुढे गाय आपल्याशी काय बोलत आहे पाहूया. हे सर्व पदार्थ मुलांनो दुधापासूनच बनवले जातात. आता पहा, दुधापासून आणखी काय बनवलं जातं? दही. दही दुधापासून बनतं. दह्यापासून श्रीखंड, लस्सी बनते. तुम्हाला आवडतं ना चवदार लस्सी? गरमीमध्ये जास्तीत जास्त लस्सी प्यायची असते. म्हणजेच आपण स्वस्थ राहतो. तर मुलांनो, तुम्हाला गायविषयी अजून काय ठाऊक आहे? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, गाय या विषयीवर आपल्या नोटबुकमध्ये 5 सेंटेन्स लिहायचे आहेत. याने आपको गाय को देखते हुए कोई भी 5 जुमले लिखना है. हे पहा, दुधापासून दही, श्रीखंड. आता काय गाय म्हणत आहे? हे आहे ताक. सर्वांचं आवडतं. दुधापासून दही आणि दह्यापासून ताक बनते. तुम्ही खाता की नाही ताक? खाताना एकदम मस्त छानसं ताक. अरे बापरे, आणखी काय म्हणत आहे गाय? ताकापासून लोणी व लोण्यापासून तूप मिळतं. हे आहे तूप. भातावर तूप, चपातीवर तूप. तूप खाता की नाही तुम्ही? चीज. लोणी पावाला लावून खातात. सँडविचवर चीज खिसून टाकतात. ते चीज ही दुधापासूनच बनवलं जातं. पनीर कोणाकोणाला आवडतं? आपण पनीरपासून बनवलेली भाजी खातो. हे पनीर दुधापासूनच बनतं बरं. रसगुल्ला, रसमलाई तर सर्वांनाच आवडते की नाही?
हे सर्व पदार्थ मुलांनो दुधापासूनच बनतात. चीज लोणी पावाला लावून खातात, सँडविचवर चीज खिसून टाकतात. ते चीज लोणी दुधापासूनच बनवतात बरं का. दुधापासून बनवलेले हे सगळे पदार्थ सकस असतात, शक्ती देणारे असतात, कारण दूध हे आरोग्यदायक आहे. आता सांगा बरं, दुधापासून आणखी काय काय बनवतात? हा प्रश्न आम्ही सोडला तुमच्यासाठी. याचं उत्तर आम्हाला नक्कीच सांगा. दूध से और कौन कौन सी चीज़ें बनाई जाती है जिसका इस्तेमाल बच्चों आप करते हैं, आप शौक से खाते हैं, इसका जवाब हमें कमेंट्स बॉक्स में ज़रूर बताएं, क्योंकि दूध ये आपके हेल्थ के लिए बहुत ज़रूरी है. तो थैंक्स फॉर वॉचिंग माई चैनल एंड वॉचिंग माई वीडियोज़. स्टूडेंट्स, अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब करना न भूलें. साथ ही लाइक एंड शेयर ज़रूर कीजिए. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.